बातमी नागपुरातून आहे। नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात ओढत दिव्यांग तरुणीवर अत्याचाराची घटना घडली। नागपूरच्या वाठोडा परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे। बांधकाम मजुरांना लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती आहे। 19 वर्षीय तरुणीला मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात पळवून नेत अत्याचार केले। अत्याचारानंतर आरोपीने मुलीला वडिलांकडे सोडलं। विभक्त झालेल्या वडिलांकडूनही मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती आहे। पीडितेच्या आईला आपबीती कळताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मजूर आणि नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली। त्या आरोपीने जेव्हा पुलगावला त्या मुलीला नेऊन सोडलं तर त्या ठिकाणी एक महिना जे तिथे ती राहिली त्या दरम्यान तिथे त्याचा जो वडील आहे त्या वडिलांनी सुद्धा तिच्यासोबत दुष्कर्म केल्याबद्दल तिच्यावर अत्याचार केल्याबद्दलची तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। या घटनेची आम्ही माहिती मिळाल्यावर तात्काळ दखल घेऊन सदर आरोपीला ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले। त्या दृष्टीने आम्ही ताबडतोब त्याला पुलगाव येथे शोध घेऊन त्याला आणलेला आहे आणि अटक केलेला आहे। दोन्ही आरोपी अटक आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।